see present perfect continuous tense. The structure of this tense is that subject plus have has plus been plus verb fourth plus ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद हॅव हॅज, त्यानंतर बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच ING फॉर्म आणि ऑब्जेक्ट आहे. काही एक्झाम्पल्स आपण अभ्यासूयात. यामध्ये आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2006. दे हॅव बीन वॉचिंग टेलिव्हिजन सिन्स 6 o'clock. You have been playing cricket for 2 hours. He has been watering the plants for 2 hours. She has been working in this office since 2007. It has been raining for 3 days. They have been playing cricket since morning. आता या काळाचा नेमकी वापर कुठल्या प्रकारच्या सेंटेन्समध्ये करायचा आहे हे आपण लक्षात घेऊयात. यामध्ये आहे द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू शो अन ॲक्टिव्हिटी दॅट बिगॅन इन द पास्ट, कंटिन्यूड अप टू नाव अँड स्टील इन प्रोग्रेस इन द फ्युचर. म्हणजे एखादी विशिष्ट क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि आता वर्तमान काळातही सुरू आहे आणि भविष्य काळातही सुरू असतील व कालांतराने संपेल, अशा वेळी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं असेल एक्झाम्पल्समध्ये सिन्स आणि फॉर ही दोन एक्सप्रेशन्स वापरली जातात. या सिन्स आणि फॉरला आपण टाईम एक्सप्रेशन्स असं म्हणतो. सिन्सचा वापर करताना आपल्याला पॉईंट ऑफ टाईम म्हणजे विशिष्ट वेळ की सुरुवातीचा पॉईंट दर्शवलेला असतो. फॉर एक्झाम्पल सिन्स मॉर्निंग, सिन्स इव्हिनिंग, सिन्स आफ्टरनून, किंवा आपण जर पर्टिक्युलर इयर मेन्शन केलं असेल तर सिन्स 2010, सिन्स 2001 एक्सेट्रा. आणि फॉर म्हणजेच काय, पिरियड ऑफ टाईम, जो मोजमाप केलेला वेळ असेल, काउंट केलेला वेळ असेल, त्यासाठी आपण फॉर वापरतो. फॉर एक्झाम्पल फॉर 10 years, फॉर 2 hours, फॉर 4 hours एक्सेट्रा यासारखा आपण यामध्ये वापर करतो. खाली एक्झाम्पल्स आहेत. रामू हॅज बीन वर्किंग इन द गार्डन सिन्स मॉर्निंग, म्हणजेच रामूने त्याचं काम गार्डनमध्ये करत आलेलं आहे, मॉर्निंगपासून तो करत आलेला आहे. जे सिन्स मॉर्निंग म्हटले आणि सध्या ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग द वर्क इज गोईंग ऑन, काम सुरू आहे. भविष्यात केव्हा संपेल हे माहिती नाही, पण डेफिनेटली ॲक्शन सुरू झाली म्हणजे ती संपतच असते. सेकंड एक्झाम्पल आहे सी हॅज बीन वॉशिंग क्लॉथ्स फॉर 2 hours. 2 तासापासून ती वॉश करत आलेली आहे, कपडे वॉशिंग करण्याचं काम ती करत आलेली आहे. पण ॲक्च्युली ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग द वर्क इज गोईंग ऑन आहे आणि भविष्यात सुद्धा ते सुरू असेल परंतु संपणार आहे. अशा वेळी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आपण वापर करायचा. म्हणजे जी घटना भूतकाळात एका विशिष्ट वेळी सुरू झालेली आहे आणि वर्तमानात त्या घटनेबद्दल बोलत असतानाही सुरू आहे आणि भविष्यकाळात काही वेळ सुरू असेल आणि संपेल, अशा वेळी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. आता या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधील अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण थोडक्यात अभ्यास करूयात. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2006. याचं निगेटिव्ह करायचं म्हटलं आपल्याला फक्त नॉट यूज करायचा. आय हॅव नॉट बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2006. आपण नॉटचा वापर हा हेल्पिंग व्हर्ब हॅवच्या नंतर केलेला आहे, नॉट, आणि त्यानंतर बीन प्लस क्रियापदाचं ING. थोडक्यात त्याचं स्ट्रक्चर असं होईल की सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस फोर्थ प्लस ऑब्जेक्ट हे अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर असेल आणि निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. आणखी काही एक्झाम्पल्स आपण अभ्यासूयात. दे हॅव बीन वॉचिंग टेलिव्हिजन सिन्स 6 o'clock. दे हॅव नॉट बीन वॉचिंग टेलिव्हिजन सिन्स 6 o'clock. You have been playing cricket for 2 hours. You have not been playing cricket for 2 hours. He has been watering the plants for 2 hours. He has not been watering the plants for 2 hours. She has been working in this office since 2007. आणि negative, she has not been working in this office since 2007. It has been raining for 3 days. It has not been raining for 3 days. They have been playing cricket since morning. They have not been playing cricket
सिन्स मॉर्निंग. म्हणजे आपण निगेटिव्ह करत असताना हॅव किंवा हॅजच्या नंतर लगेच आपल्याला नॉट वापरायचं आहे आणि त्यानंतर बीन लिहून क्रियापदाचं चौथं रूप वापरून पुढील शब्द जे असतील म्हणजे ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं असे आहे. आणि या टेन्समध्ये पर्टिक्युलर टाईम एक्सप्रेशन्स आपण मागे म्हटल्याप्रमाणे सिन्स आणि फॉर ही वापरतात. सिन्स म्हणजे पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम असतो आणि फॉर म्हटलं की काउंट केलेला वेळ असतो. अशा दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा विचार केला तर याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. हा काळ लक्ष ठेवण्यासाठी सोपा आहे कारण यामध्ये फक्त हॅडचा हेल्पिंग वर्बमधून वापर केला जातो. त्यानंतर बीन आणि क्रियापदाचा चौथा रूप. द एक्झाम्पल्स आय हॅड बीन वेटिंग फॉर देम फॉर 2 hours. हॅड नंतर बीनचा वापर करून आपण क्रियापदाचं चौथं रूप यूज केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल वी हॅड बीन प्लेइंग चेस सिन्स 7 o'clock. यू हॅड बीन रायटिंग अ नॉव्हेल. ही हॅड बीन ड्रायव्हिंग कार. शी हॅड बीन लिव्हिंग इन औरंगाबाद सिन्स 2010. इट हॅड बीन रनिंग स्लो and they had been working since 2015. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर कुठल्या प्रकारच्या सेंटेन्समध्ये करायचा आहे हे बघूयात. इट इज यूज टू शो अन ॲक्टिव्हिटी दॅट ऑकर्ड इन द पास्ट बिफोर अनदर ॲक्शन मेन्शन्ड अँड वॉज स्टील इन प्रोग्रेस ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. भूतकाळात फार पूर्वी क्रियेला आरंभ झाला आहे आणि भूतकाळातच निवेदन करताना क्रिया सुरू असेल तर या काळाचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल मोहन हॅड बीन वर्किंग इन मुंबई सिन्स 1996. सेकंड एक्झाम्पल कार्तिक हॅड बीन रायटिंग अ लेटर फॉर 2 hours. या काळामध्ये सुद्धा आपण टाईम एक्सप्रेशन्स वापरतो. त्याचबरोबर हा काळ कॉम्बिनेशन म्हणून सुद्धा येतो. सिंपल पास्ट असेल किंवा पास्ट कंटिन्युअस असेल यासोबत हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सुद्धा वापरला जातो. आता या काळाचे अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. आय हॅड बीन वेटिंग फॉर देम फॉर 2 hours. आय हॅड नॉट बीन वेटिंग फॉर देम फॉर 2 hours. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. तर निगेटिव्हमध्ये आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. आपल्याला निगेटिव्ह करत असताना ज्याप्रमाणे आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅव आणि हॅज नंतर नॉट लिहिला आहे त्याचप्रमाणे याही ठिकाणी आपल्याला हॅड नंतर नॉटचा वापर करायचा आहे. वी हॅड बीन प्लेइंग चेस सिन्स 7 o'clock. We had not been playing chess since 7 o'clock. You had been writing a novel. You had not been writing a novel. He had been driving car. He had not been driving car. She had been living in Aurangabad since 2010. She had not been living in Aurangabad since 2010. It had been running slow. It had not been running slow. They had been working since 2015. They had not been working since 2015. याप्रमाणे आपल्याला निगेटिव्ह करत असताना हॅड नंतर आपल्याला नॉट वापरायचा आहे. तर नेक्स्ट टाईप जो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आणि शेवटचा टाईप टेन्समधील त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. आपण एक्झाम्पलचा अभ्यास करूयात. शाल आणि विलचा वापर करताना तोच आहे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर शाल आणि प्लुरल सब्जेक्ट सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल थर्ड पर्सन सिंग्युलर प्लुरल असतील तर आपल्याला विलचा वापर करायचा आहे. आय शॅल हॅव बीन लिसनिंग अ स्टोरी. We shall have been fighting so long. You will have been discussing the matter. He will have
been dancing. She will have been drawing a picture. It will have been removing. And they will have been renaming her. यामध्ये आपण willचा वापर आणि shallचा वापर लक्षात ठेवायचा आहे. आता या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा योग्य वापर कुठल्या प्रकारच्या सेंटेन्समध्ये करायचा ते पाहूयात. इट इज यूज्ड टू एक्सप्रेस अ continued or ongoing action that will start in future and is thought to be continued still sometimes in future. जी घटना, जी कृती ही भविष्य काळातच सुरू होईल आणि तिच्याबद्दल असा आपण विचार केलेला असेल की ती काही काळ सुरू असेल आणि नंतर संपेल, अशा वेळी या काळाचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल्स, बाय नेक्स्ट जानेवारी वी शॅल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 7 years. आणि दुसरे एक्झाम्पल्स आहे, बाय द एंड ऑफ दिस इयर ही विल हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 4 years. आता या काळातील अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स, आय शॅल हॅव बीन लिसनिंग अ स्टोरी, आय शॅल नॉट हॅव बीन लिसनिंग अ स्टोरी. यामध्ये फक्त आपला गोंधळ या ठिकाणी होऊ शकतो. आपण हॅवला सुद्धा हेल्पिंग वर्ब कन्सिडर काही वेळेस करतो आणि शालला सुद्धा आपण करतो, परंतु फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये शाल हे हेल्पिंग वर्ब आहे, तर हॅव हे हेल्पिंग वर्ब नसून आपल्याला तो परफेक्ट टेन्स करण्यास मदत करतो. आता या ठिकाणी आपण शाल नंतर नॉट वापरायचा आहे. शाल नंतर आपल्याला नॉट, शाल किंवा विल नंतर आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हॅवचा उपयोग करून बीन वापरायचा आणि नंतर क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आहे. क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आहे. आता याचं स्ट्रक्चर पाहूयात. आय शाल, याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस शाल, विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट. आणि निगेटिव्ह मध्ये आहे सब्जेक्ट प्लस शाल, विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट. आणखी काही एक्झाम्पल्स, वी शॅल हॅव बीन फायटिंग सो लॉंग, वी शॅल not have been fighting so long, you will have been discussing the matter, you will not have been discussing the matters, he will have been dancing, he will not have been dancing, she will have been drawing a picture, she will not have been drawing a pictures, it will have been removing, it will not have been removing, आणि they will have been renaming her, they will not have been renaming her. आता या तिन्ही टेन्सचा आपण थोडक्यात कंपॅरेटिव्ह अभ्यास करूयात. नेमकी बदल कुठे होतो, साम्य काय आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, हॅव हॅज प्लस बीन प्लस फोर्थ आणि ऑब्जेक्ट आहे. तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल, विल प्लस हॅव प्लस बीन प्लस फोर्थ प्लस ऑब्जेक्ट. आता यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली, आपण मागील टेन्समध्ये सुद्धा आपण तोच अभ्यास केला होता की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रत्येक सेंटेन्समध्ये असतात, वर्बमध्ये फरक होतो. परफेक्ट कंटिन्युअस म्हटलं की तिन्ही काळामध्ये तुम्हाला बीन प्लस फोर्थ वापरणं कंपल्सरी आहे. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस म्हटलं की बीन आलाच आणि फोर्थ आला. तिन्ही टेन्समध्ये फक्त फरक झालाय कुठे, हेल्पिंग वर्ब्समध्ये. हॅव हॅज हॅड शाल विल हॅव यामध्येच आपला फरक होतोय आणि हाच फरक म्हणजे टेन्सचा बदल होईल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅव हॅज प्लस बीन वापरतो, पास्ट कंटिन्युअसमध्ये हॅड प्लस बीन वापरतो आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये शाल प्लस विल प्लस हॅव प्लस बीन आपण वापरतो.